मारण्याची किमया याच अल्केशच्या नावावर सुद्धा आहे. त्यामुळे एक तंत्रशुद्ध फटका नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या बॅटमधून अनेक चांगल्या इनिंग साकारलेत. अप्रतिम क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळतोय. वाह, काय शॉट खेळला होता यावेळेला विराट कोहली स्टाईलमध्ये. तंत्रशुद्ध फटका कसा असावा, टेक्निकली साऊंड, स्वीट अँड स्मार्ट 4 रन, 4 रन. पहिल्याच बॉलवर क्लासिकल, दुसऱ्या बॉलवर क्लासिकल ड्राईव्ह, अप्रतिम अफलातून फटका होता. यावेळेला पुन्हा एकदा गॅपमध्ये अप्रतिम मनगडाचा चांगला वापर आणि फोरआर्मचा चांगला वापर करत असताना, टेक्निकली बॅटिंग करत असताना आपण पाहतायत अल्केश गायकवाडच्या बॅटमधून सलग दुसरा चौकार आहे का, आणि यस डेफिनेटली पंच विचारपूस करतायत आणि त्यानंतर डिसिजन. या वेळेला लगातार हा दुसरा चौकार. पॉवर प्लेमध्ये कशी बॅटिंग करावी हे अल्केश सातत्याने जाणतो. अर्षद मेहर एक विकेट टेकर गोलंदाज. पहिला बॉल वगळता दुसऱ्या बॉलवर अटॅकिंग मोडमध्ये पाहायला मिळतोय मिस्टर अल्केश. मॅग्निफिसंट बॅटिंग. षटक क्रमांक पहिलं. अप्रतिम चांगला फटका तर आहे. करण निजाई पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग, मात्र कोणती धाव येत नाहीये. चौथा बॉल डॉट. लगातार 2 बाउंड्री झाल्यानंतर आपण पाहिलं तर आता कमबॅक केलं. हर्षद मेहर कमबॅक करणं जाणतो. एक चांगला आयोजक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. होळीपाडा चषक कोण विसरेल. अप्रतिम आयोजन, नियोजन आणि घेवलीकरांचं स्वप्न 3 वर्षानंतर पूर्ण होताना पाहायला मिळालं. चांगला फटका तर आहे. पुन्हा एकदा डिफेन्स दाखवलाय आणि करण निजाई एक्सपर्ट आहे थ्रो करण्यामध्ये आणि स्टम्प्स तोड फेकी त्याची डेफिनेटली सातत्याने पाहायला मिळते. डिरेक्ट हिट करण्याचा इरादा होता, परंतु बॅकअप चांगलं मिळालं. बॅकअपसाठी आपण पाहिलं तर सतीशला आपण पाहतायत बॅकअपसाठी. शेवटचा बॉल आहे. लेफ्ट हँड बॅटरला ॲडव्हान्टेज जरूर आहे, परंतु इथे अर्षद मेहर लेफ्ट हँड बॅटरच्या विरोधात कशी गोलंदाजी करेल याकडे लक्ष. चांगला बॉल होता, परंतु या वेळेला आपण पाहतायत अंगावर येणारा बॉल आणि सरळ बॉल निघून जातोय. लेग बाईच्या स्वरूपात 4 रन मिळतील. आणि यस बॅटने मात्र हँडकट असावा कदाचित, आणि यस डेफिनेटली चौकार मिळेल. पहिल्या षटकात 3 चौकार आले. संघाची धावसंख्या 13, 13वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर रन झाले 13. कोणताही गडी बाद झालेला नाहीये. पाम या टीमचा आतापर्यंत फलक मात्र हलतं राहिलंय 13-0. झालं 3:05 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला होता. 3:09 झालेत. त्यामुळे प्रत्येक षटकासाठी आम्ही कॅल्क्युलेशन या वेळेला तुमच्यापर्यंत पोहोचवू. प्रणय आपल्या बॉलिंग मार्कवर येताना एक रायझिंग स्टार आहे. प्रणयकडे पाहिलं जातं. राऊंड द विकेटने येत असताना पाहायला मिळतोय अल्केश 2 बाउंड्रीज सहित 9 धावांची खेळी करतोय. सुपर बॅटिंग करत असताना एक बॉलमध्ये 4 चंद्रकांतच्या बॅटमधून तो कॉन्फिडेंटली फटका नव्हता, परंतु धावा आल्या होत्या. लो फुल टॉस बॉल ऑन साईडला. जागृत पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय. एक चांगला हर हुन्नारी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आणि होळीपाडा चषकात पाहिलं की माणुसकी आणि माणुसकीचं नातं किती स्ट्रॉंग असतं हे होळीपाडा गावामध्ये सातत्याने पाहायला मिळालं. आणि महिलांचं क्राऊड आणि ते बक्षीस घेऊन जाणं एक वेगळंच दृश्य हे सातत्याने आपण पाहू शकलात. म्हणून ती स्पर्धा एक उंचीवर जात असताना पाहायला मिळते. कदाचित नितेश मेहर हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असतील ऑनलाईन. लो फुलटॉस बॉल होता. चांगला बॉल डिलिव्हर केला गेलाय. करण निजाई एक बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 15.
14 या धावसंख्येवर 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 2 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा प्रणय आपल्या बॉलिंग मार्कवर 17 नंबरची जर्सी परिधान करणारा. टॉस बॉल होता. सरळ बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न, मात्र फेकी झाली, परंतु स्टम्प्सवर डायरेक्ट बॉल आदळला नाही. अन्यथा इथे विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. चेतन फार वेगाने आले होते कव्हर पॉइंट मधून. जर कदाचित स्टम्प्स उडाला असता तर अल्केशच्या खेळीला पूर्ण विराम सुद्धा लागण्याची दाट शक्यता होती. चिराग तामोरे सध्या पंचांची भूमिका करत असताना पुन्हा एकदा बॉलर तयार. प्रणय 15 रन झाले. 3 बॉलचा खेळ झालाय. अप्रतिम चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. करण निजाई, वाह वॉट फिल्डिंग स्वतःला झुकत असताना पाहायला मिळतोय. परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाहीये. चांगला फिल्डिंगचा स्टँडर्ड कसा असावा हे सातत्याने करण निजाई, मग ते शेतावरचे बांध असोत तेव्हा सुद्धा मी पाहिले फिल्डिंग करताना काय एफर्ट घेतले. त्यावेळेला चेंडूला फक्त स्टॉप केला आणि त्यानंतर बॅलन्स सुटला होता. त्यानंतर डाईव्ह मारत पुन्हा एकदा मात्र उठला, पडला, उठला आणि त्यानंतर मात्र चेंडूला फेकी केली. ग्रेट फिल्डिंग. यावेळेला सरळ बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. जागृत पुढे सरसावतोय. चांगली गोलंदाजी. प्रणय या खेळाडूकडे एवढा अनुभव नाहीये, परंतु या खेळाडूकडे एवढी क्षमता आहे की कोणत्याही फलंदाजाला तो बीट करण्याची क्षमता राखतो आणि तेच करत असताना पाहायला मिळतोय. प्रणय अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. एका साईडला अल्केश गायकवाड हरपन मौला खेळाडू आहे, परंतु सध्या आता स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. 8 बॉलमध्ये 12 रन आलेत. यावेळेला ऑन साईडला फटका तर छान आहे, परंतु फिल्डरला निवडलंय आणि शेवटच्या मोमेंटला चांगली फेकी. आतमध्ये मात्र चेंडूला फेकलं गेलंय. आपल्या संघासाठी त्याने 5 धावा सेव्ह केले. चेक करूया आपण. चेक केलं जाईल. सेफ आहे. अप्रतिम जबरदस्त फिल्डिंग. कृतिक, वाह काय कृती केले यावेळेला. अगदी 5 धावा आपल्या संघासाठी त्याने वाचवलेत. जबरदस्त फिल्डिंग. कृतिक ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग एअर. अफलातून फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 18. ॲक्शन रिप्ले पाहू शकतायत आपण पागदरी नेटवर्क या चॅनेलवर. स्वतः कुणालजी पागदरे यावेळेला ॲक्शन रिप्ले दाखवत असताना स्लो मोशनमध्ये आपण पाहू शकाल. अप्रतिम अफलातून फिल्डिंग आणि प्रेझेन्स ऑफ माइंड पहा कृतिकचं. त्याला शेवटच्या क्षणाला समजलं की आपला कंट्रोल सुटतोय आणि त्याने आपल्या संघासाठी 5 धावा सेव्ह केल्या. तेवढीच चांगली फेकी चेतनकडे त्याने केली आणि त्यानंतर आपण पाहू शकताय त्या या धावा सेव्ह केल्या. फक्त एकच रन आली. 18 रन ऑन दी बोर्ड. हर्षद मेहर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना. 2 षटकांचा खेळ झाला. 18 रन. अजूनपर्यंत कोणताही गडी बाद झालेला नाहीये. आता 2 षटकांसाठी वेळ घेतलाय तो 9 मिनिटाचा, कारण 3 वाजून 14 मिनिटे झालेत आणि इथून अजून 2 षटकं तुम्हाला 11 मिनिटात फेकायचे आहेत. अल्केश प्रयत्न करतोय मोठे फटके मारण्यासाठी. पुन्हा एकदा बॉल तयार. हर्षद मेहर आपल्या बॉलिंग मार्कवर येताना उजव्या हाताने राऊंड द विकेटने येतोय. फार कमी प्रमाणात असे उजव्या हाताचे गोलंदाज असतात की राऊंड द विकेटने मारा करतात. चांगला बॉल होता. सरळ बॅटचा वापर जरूर केलाय कारण निजाई ही इज अ डेंजरस प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. फिल्डिंगमध्ये अप्रतिम दर्जा त्याने दाखवलाय. ॲज अ फिल्डर म्हणून तो संघामध्ये आला आणि त्यानंतर ॲज अ बॉलर बनला. ॲज अ बॅटर बनत असताना एक परफेक्ट ऑलराऊंडर युटिलिटी खेळाडू. संघाची धावसंख्या स्थिर राहिली 18. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. एक रिस्क घेतली होती आणि त्या रिस्कचा या वेळेला रिझल्ट मिळाला चौकारासाठी. 4 रन.
22 या धावसंख्येवर 22 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. या वेळेला अल्केशचा प्रॉपरली टायमिंग, सरळ बॉलला फेकून दिलंय. पॅटर्न शॉट आहे, सिग्नेचर शॉट अल्केश गायकवाडच्या बॅटमधून. 6 रन. षटकातील तिसऱ्या बॉलवर एक चौकार आणि त्यानंतर षटकार पाहायला मिळतोय. अल्केशची ही स्टाईल आहे, ज्या पद्धतीने आपण पाहतायत खुबी आहे. हे बरोबर ओव्हर पिच मिळाल्यानंतर बॉल कसा मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवायचा, कारण सकाळपासून त्याच क्षेत्रामध्ये उजव्या हाताचे फलंदाज आउट झाले. या वेळेला मात्र ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला. इथे मात्र फिल्डर खराब खराब फिल्डिंग. अल्केश सारख्या खेळाडूला मात्र तुम्ही जीवनदान दिलंय, तर प्रणय आता फक्त पश्चातापाची वेळ असावी. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉलवर षटकार, चौथ्या बॉलवर सिंगल. आणि अशा प्रकारे 4 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29 वर जाऊन पोहोचले गेले. अल्केशला जीवनदान देणं म्हणजे येणाऱ्या बॉलमध्ये कर्दनकाळ. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. काही गोलंदाजांची ही स्ट्रेंथ असते. काही गोलंदाज डावखुरे आहेत, त्याचे फलंदाज आल्यानंतर थोडेसे डळमळीत होतात, परंतु हर्षद मेहर त्यामधला नाही आहे. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि टप्पा अचूक असेल, नियंत्रणबद्धता असेल, एकाग्रता असेल, अचूकता असेल आणि भेदकता असेल, तर या गोष्टींच्या जोरावर तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता आणि तेच केलं आतापर्यंत. यावेळेला बॅटची एज अँड टेकन, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. विकेट किपरने कोणतीही चुकी केली नाही, गौरवने. एक्सलंट कॅच, फलंदाज बाद. 4 षटकांचा एकंदरीत 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 29च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. प्रथम बॅटिंग करत असताना पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल आणि 3 षटकांसाठी तुम्ही वेळ घेतलाय तो 13 मिनिटाचा. त्याबद्दल अजून एक षटक मात्र 7 मिनिटाचा आपल्याला पाहायला मिळेल, कारण 3:05 बॉल डिलिव्हर्ड झाला, 3:18 झालेत. म्हणजेच बरोबर तुम्ही त्यावेळेला आपण पाहिलं तर 13 मिनिटांचा अवधी घेतलाय, टायमर स्टॉप केलंय. त्यामुळे 1 ते 2 मिनिटं ही स्ट्रॅटेजिक टाइम आउटची असतील आणि त्यानंतर आपण चौथ्या षटकाला प्रारंभ होईल. देऊया आपण आमच्या लाडक्या डीजेला संधी. नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो असे जयेश धानमेहर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. आपलं वेलकम आहे. हर्षित आणि विराज सध्या पाण्याची व्यवस्था करत असताना आपण पाहिलं. सामन्याला होते सुरुवात. बरोबर 3:20 पुन्हा एकदा मॅच स्टार्ट होते, म्हणजे 2 मिनिटाचा तो स्ट्रॅटेजिक टाइम आउट आपण पाहिला. तर 7 मिनिटे आहेत तुमच्याकडे एक षटक टाकण्यासाठी. एकंदरीत 2 षटक आपल्याला पाहायला मिळतील. जेवढा वेळ मात्र कमी खर्च करता येईल तेवढा वेळ कमी खर्च करा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 29 लॉस ऑफ 1 विकेट.
प्रथम बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळतोय पाम. अल्केश गायकवाड, चांगला बॉल होता, चांगला बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अगदी दीपक संकेसर तिथून बरोबर त्या गॅलरीतून मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. हाय सुद्धा ते करतायत. मॅचचा आनंद घेत असताना अगदी कॅमेऱ्यात त्यांना बंदिस्त केले. 29 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा बॉलर तयार. पहिलाच बॉल डॉट. पहिल्या षटकात हर्षदने सुद्धा पहिला डॉट केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा हर्षदाला डॉट बॉल होता. करण निजाईचा बॉल परफेक्ट यॉर्कर. वाह क्या बात आहे. करण निजाई यासाठीच ओळखला जातो. मग समोरचा फलंदाज किती बॉल खेळलेत, किती रन्स त्याच्या बॅटमधून आले ते मला माहिती नाहीये. मला माझी फक्त गुणवत्ता 6 बॉलमध्ये सिद्ध करायची आहे, हे यावेळेला दर्शवत असताना. आणि हेच महत्त्वाचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये, की मागे काय झालं त्यापेक्षा आता या वेळेत मी काय करणार आहे हे क्रिकेटने शिकवलंय. सरप्राईज डिलिव्हरी, मॅग्निफिसंट बॉल, सुपर. काय अप्रतिम टप्पा पडल्यानंतर जसा बॉल मात्र यावेळेला वळला आणि अल्केश सुद्धा पाहत राहिले आणि सरळ बॉल गौरवच्या हातामध्ये निघून जातोय. ग्रेट ग्रेट. अतिशय मात्र यावेळेला आपण पाहिलं तर अल्केश सध्या आपण पाहतायत विचार विनिमय करतायत. नवीन बॅटर जेव्हा आपण पाहतायत मयूर काहीतरी कानमंत्र देत असताना थोडासा धीर. यानंतर नवापूर वर्सेस शिरगाव दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉस करण्यासाठी आपण रेडी राहायचंय. ऑन साईडला जरूर खेळून काढलाय. प्रणय पुढे सरसावेल, तत्पूर्वी सिंगल मिळेल. मयूर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात होते. चांगली फिल्डिंग. प्रणयने हेच मात्र यावेळेला सिद्ध केलं स्वतःला, की मागे माझ्याकडून चुकी झाली, परंतु आता मला ते विसरायचं आहे. आणि आता चुकी जर केली तर कदाचित संघ अडचणीत सुद्धा सापडू शकतो. म्हणून सतत जर तुम्ही भूतकाळ जर डोक्यामध्ये ठेवत असतील तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो. त्यामुळे मात्र जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. फुलटॉस बॉल होता, लेफ्ट केलं या बॉलला, मात्र वाईट बॉलचा पंचांचा इशारा जरूर आलाय. सिंगल तर मेल, सिंगलमधून डबल कन्वर्ट केली गेले. 2 रन्स तर कंप्लीट केल्या जातील आणि प्लस 1 रन वाईटच्या स्वरूपात मिळतील या 3 धावा. या तिहेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 33 रन. 33 या धावसंख्येवर. षटक क्रमांक आपण पाहतायत चौथा आहे आणि चौथ्या षटकातील बॉल फेकून झाले ते 4. कदाचित वाईड यॉर्कर करण्याच्या प्रयत्नात होते. वाईट बॉल आला आणि मयूरने बरोबर डिसिजन घेतलं होतं की लिफ्ट करूया या बॉलला. त्याचं बेनिफिट मिळालं संघाला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, पायावर जाऊन बॉल आदळतोय आणि करण निजाई फास्ट रिॲक्शन देण्यामध्ये माहीर आहेत आणि तेच या वेळेला आपण पाहतायत. लगेच फेकी गेली होती. शेवटचा बॉल. काय गोलंदाजी केली आतापर्यंत, मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत, ही जमेची बाजू आहे. कारण निजाई पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना डावख्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. मयूर समोर. यावेळेला मयूरचा फटका जरूर आपण पाहतायत ऑन साईडला खेळून काढलाय. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत विकेट डाऊन. फलंदाज बाद. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34. 4 षटकांच्या समाप्ती अखेर 34 धावा आणि बरोबर तुम्ही 19 मिनिटे घेतली त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता गोलंदाज भव्य म्हात्रेला आपण पाहतायत.
4 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34. 34 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. भव्याचा पहिलाच बॉल ऑन साईडला जरूर खेळून काढलाय. जागृत पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मेल आणि बरोबर चांगल्या एंडला फेकी केले. कदाचित चिराग तामोरे सुद्धा सांगतायत या वेळेला यस थर्ड अंपायर रेफर केले गेले. डिसिजन पेंडिंग रनआउटच्या स्वरूपात. चेतन यांच्या मुखातून तर आवाज आलाय की आउट आहे. यस विकेट डाऊन. ते मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 35. 35 या धावसंख्येवर. चला बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतील. या आपण देऊया डिस्क जॉकीला संधी. आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगली फेकी केली होती जागृतने. प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं. कॉन्सन्ट्रेशन ॲब्सोल्युटली सुपर्ब. आणि त्यानुसार मात्र फेकी करत असताना आपण पाहिलं. चला यानंतर नवापूर टीमचा कॅप्टन आणि शिरगाव टीमचे कॅप्टन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. सध्या भव्या म्हात्रे आपल्या बॉलिंग मार्कवर येताना. एक रायझिंग स्टार आहे. नवीन चेहरे भरपूर होळीपाडा या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला 4 षटकं तुम्ही 19 मिनिटे घेतली म्हणून तुम्ही शेवटच्या षटकात 10 मिनिटांचा वापर करू नका. मला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता लक्षचा, परंतु इथून जर आपण पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडला. अल्केशकडे स्ट्राईक येते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35 वर येते. अजून एक धक्का. फलंदाज बाद. आपल्या बॉलिंग मार्कवर उजव्या हाताने. त्यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र फिल्डर येत आहेत. गौरव कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. अल्केश गायकवाड अंडर प्रेशर सध्या बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला आणि इथून बाद होत असताना पाहायला मिळतोय. पाम टीमला अजून एक धक्का. महत्वपूर्ण विकेट हाती लागली ती भव्या मात्रेच्या आणि फलंदाज अल्केश एक चांगल्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 26 धावांची एक जबरदस्त बहारदार खेळी केली. झंझावती खेळी करत अल्केश गायकवाड पामचा ब्रँड बॅक टू द डगआउट. सर्वेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी केली भव्याने. डेथ ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी करायची याचं प्रात्यक्षिक सध्या तरी दाखवत असताना आपण पाहतायत. पुन्हा एकदा बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला ऑन साईडला. वाह काय फटका खेळलाय सर्वेशच्या बॅट मधून. आल्या आल्या खेळपट्टीचा सर्वे केलाय आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय षटकारासाठी. मॅग्निफिसंट टायमिंग. 6 धावा. गुड शॉट.
सर्व्हिसच्या बॅटमधून अप्रतिम एक अफलातून टायमिंग सही षटकार आला. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 41 या धावसंख्येवर 41 रन. या षटकाराने दीपक संकेसरांचं स्टेजवर स्वागत केलंय. स्विचिट करण्याचा प्रयत्न, हेच कधी कधी मात्र स्वतःच्या मनाला सुद्धा खुणावत असतं की जर पहिल्याच बॉलवर षटकार आला तो सुद्धा ऑन साईडला, तर यावेळेला स्विच हिट खेळण्याची गरज होती का, हा स्वतःला प्रश्न विचारला असेल सर्वेशने. शेवटचा बॉल एकंदरीत अतिशय चांगली गोलंदाजी, आतापर्यंत 7 धावा खर्च केलेत, म्हणजेच पॉवरफुल बॉलिंग. सध्या भव्य मात्रे, छोटा पॅक बडा धमाका. फुल टॉस बॉल ऑन साईडला, मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर येत आहेत चेतन आणि कोणतीही मिस्टेक करणार नाही आहेत. एक्सलंट कॅच, शेवटच्या बॉलवर मिळते विकेट आणि जवळजवळ 41 वर पहिला डाव गडगडलाय आणि विजयासाठी 42 रनचं लक्ष समोर ठेवलंय ते होळीपाडा अर्नाळा या टीम समोर. पाम या टीमने सध्या आपण टॉस टाइमची वेळ झाले. दीपक संकेसर आपल्या समोर जोडले जातील टॉस बॉक्समध्ये. नवापूर वर्सेस एका साईडला पाहायला मिळेल संघ शिरगाव. चला या शिरगाव संघ नवापूर संघ आणि दादा या ना. जयेश या. जयेश दादा या. जबरदस्त. हां चला, घेवलीच्या पाणी संघटनेचे अध्यक्ष म्हणजे बघत असतात. दादा या ना, तुमच्या आपण नाणेफेक करूया. तर नवापूर संघाचे कर्णधार आहेत शिरगाव संघ. कॅप्टन प्लीज कम हिअर. यस, किती पोरांना आनंद वाटतंय टॉस का बॉस. यस, आधी व्हॉलेंटियर पासून तर लहानापासून तर मोठ्यापर्यंत प्रत्येकाला नाराज
गेलंय. कृतिक आणि जागृत अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतोय. चंद्रकांत पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. पाम टीमचा 12th मॅन. वाटते 11 खेळाडूच आहेत. सर्वेश चंद्रकांत बॉलर. चंद्रकांत पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना स्टार्ट ऑफ द मॅच 42 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. हवेचा वेग प्रचंड पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल चंद्रकांतचा क्रॉस बॅटचा वापर केला होता. आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. 1 रन मिळेल एक्स्ट्रा स्वरूपात. सुरुवात तर झाली यावेळेला एक्स्ट्रा धावेने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर बिनबाद 1. यावेळेला ऑन साईडला चांगला फटका. बेधडक फटका पाहायला मिळतोय आणि सरळ बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. गुड शॉट. उपसरपंच चषक 4. धावसंख्या 5च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. चांगला स्ट्रोक यावेळेला एक्झिक्यूट केला होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना खूप चांगला फटका तर आहे. फिल्डर पुढे सरसावतील. तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7. या धावसंख्येवर सुरुवात बेधडक यावेळेला पाहायला मिळते कृतिकच्या बॅटमधून. 7 धावा झालेत. चंद्रकांत पुन्हा एकदा ऑन साईडला खूप चांगला ऑन ड्राईव्ह खेळत असताना पुन्हा एकदा 1 रन तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेक येईपर्यंत डेंजर एंड कडे होते. जर बॉल मिळाला असता चंद्रकांतच्या हातामध्ये तर कदाचित यावेळेला जागृतला परतावं लागलं असतं डगआउटच्या दिशेने. परंतु 2 रन्स यावेळेला पाहायला मिळत आहेत आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 9. या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. ऑन साइडला छोटा पॅक बडा धमाका. क्लास षटकार 6 धावा. जात आहेत. अप्रतिम चांगला क्लासिकल ड्राईव्ह. वाह. कृतिकच्या बॅटमधून सौंदर्यपूर्ण फटका पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट टायमिंग. ग्लोरियस शॉट. कृतिकच्या बॅटमधून एक षटकार आणि त्यानंतरचा आलेला खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. या 5 बॉलचा खेळ संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 19 वर जाऊन पोहोचली गेले. ग्रेट बॅटिंग. कृतिक सुपर बॅटिंग करत असताना 18 धावा तब्बल त्याने आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आले. हा शेवटचा बॉल मिस झाले आणि सरळ बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. पहिलं षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 19 धावा. पॉवर पॅक्ड बॅटिंग कृतिकच्या बॅटमधून पहिल्या षटकांमध्ये 19 रन. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 23 रनची क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. यष्टी उद्ध्वस्त केले.
थँक्यू. बॉलर लक्ष. लक्ष यावेळेला गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. बंटी कुंभार, वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन इन पालघर डिस्ट्रिक्ट म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते, त्याचं सुद्धा या ठिकाणी आगमन, त्याचं सुद्धा करूया शब्द सुमनानी सहर्ष स्वागत. सध्या स्थिती 19 पाहायला मिळते. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. व्हॉलंटियर्स आहे, थोडस डिस्टर्ब होतंय. आणि आता विजयासाठी 23 रनची आवश्यकता. या बॉलला लेफ्ट केलं गेलं होतं, परंतु इथून मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला आले होते आणि सरळ बॉलला लेफ्ट केल्यानंतर असं वाटलं जागृतला की वाईट बॉल देतील पंच, परंतु चांगला बॉल डिलिव्हर्ड झालाय. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 19 वर. स्टार्ट काय अप्रतिम पाहायला मिळते. नेत्रदीपक स्टार्ट आपण पाहू शकलात. या वेळेला जागृतचा अप्रतिम धमाका. काय फटका खेळलाय, पिकअप शॉट. सरळ बॉलला फेकून दिलं षटकारासाठी. आमच्या लाडक्या लहान मुलांच्या स्वागतासाठी खणखणीत षटकार, 6 धावा. सांगतोय गोलंदाजाला जागते राहो. अप्रतिम चांगला फटका, ड्राईव्ह अप्रतिम पाहायला मिळतोय. एक रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाईल. दुसऱ्या रन साठी पलटलेत पैकी पर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरी संघाची धावसंख्या तब्बल 27च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. अप्रतिम ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर पुढे सरसावतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं, खराब फिल्डिंग. सरळ बॉल निघून जाईल. 4 धावां करतात, चौकार. 1 रन तिथे 3 रन एक्स्ट्रा आलेत आणि इथून संघाची धावसंख्या 31. 31 वर जाऊन पोहोचले गेले. विजयासाठी आता 11 रनची आवश्यकता आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना लक्ष, एक अपकमिंग यंग टॅलेंट. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसऱ्या बॉलवर 2 रन, चौथ्या बॉलवर चौकार आणि त्यानंतर हा शेवटचा बॉल सुद्धा डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांच्या अखेरीस 31 रन झालेत. आता येणारे बॉल आहेत 18 बॉल मध्ये विजयासाठी 11 रन. अल्केश गोलंदाजी मार्कवर येत आहेत. करण निजाई एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31. या धावसंख्येवर 18 बॉल आणि 11 रन हे सामन्याचं समीकरण. 2 षटकांसाठी 10 मिनिटाचा अवधी घेतला. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा राईस झाला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, लक्ष हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना परंतु कृतिकने जी सुरुवात केली होती ती वाखाणण्याजोगे पाहायला मिळाली. कोणताही दबाव घेतला नाही आणि त्यानंतर जागृत एक हर हुन्नरी खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, स्मार्ट क्रिकेट सध्या दाखवत असताना पाहायला मिळतोय. या वेळेला करण निजाईचा अफलातून टायमिंग. सरळ बॉलला फेकून दिलं षटकारासाठी आणि जर झेल टिपला असेल प्रेक्षकाने तर या आपण
भावार्थ तामोरे, ज्याची नेहमीच बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह असते. गोडी या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळाले त्याला. या भावार्थ, काय भावातून झेल टिपला आणि इथे थम्सअप. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता जागृत धाव घेण्याच्या प्रयत्नात, परंतु जागृतला थांबवलं. कारण आता जास्त धावा आपल्याकडे नाही आहेत, मात्र फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. बॉल भरपूर आहेत आणि त्यामुळे मात्र करणने सांगितलं इथे रिस्क घेऊन फायदा नाहीये. कदाचित मोमेंट शिफ्ट सुद्धा होऊ शकते. अप्रतिम सर बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक पाहायला मिळतोय. तेवढीच चांगली फिल्डिंग, ग्रेट फिल्डिंग. सिंगल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि जागृतला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. एकच रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38. आता विजयासाठी 4 रनची आवश्यकता. जागृत बॅक टू द पॅव्हिलियन. चांगला बॉल होता की नाही, नाही यावेळेला आपण पाहतायत व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. 39, 39 रन झालेत. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 4. ऑफ साईडला ह्या वेळेला आपण पाहतायत पुन्हा एकदा थोडेसे फंबल झालेत. रन्स मिळतील, 2 रन्स मिळतील का? डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र एका रनची आवश्यकता. या वेळेला स्विच हिटचा फटका, क्लास टायमिंग, क्या बात आहे करणनी जाई. आणि प्रेक्षकाने झेल टिपला. या थम्सअप घेऊन जायचंय आपण. जर खेळाडू असेल तर मिळणार